आणि आता बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी आहे पुणे शहरातून। पुण्यामध्ये सध्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। चारचाकी आणि रिक्षासह 7 ते 8 वाहनांची तोडफोड करण्यात आली। पर्वतीनगर पोलीस स्थानकाच्या परिसरामध्ये ही सगळी घटना घडली। तर पुण्यातील तोडफोडीच्या घटना थांबणार कधी, असाच संतप्त सवाल आता पुणेकर नागरिक उपस्थित करत आहेत। या गाड्यांची काही दृश्य देखील आपण पाहतो। यामध्ये टेम्पो आणि रिक्षांचा देखील समावेश आहे। पुणे शहरामध्ये सातत्याने अशा तोडफोडी केल्या जातात। हातामध्ये कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो। लोखंडी रॉड आणि कोयत्याने देखील गाड्यांच्या काचा फोडल्या जातात आणि तसाच हा प्रकार पुन्हा एकदा घडलेला आहे। यामध्ये काही टेम्पोंचं, रिक्षांचं आणि कारचं देखील नुकसान झालेलं आहे। ही दृश्य देखील या तोडफोडीची आपण पाहतोय। 7 ते 8 वाहनांची तोडफोड करण्यात आली। पर्वतीनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतली घटना आहे। आता पोलिसांच्या वतीने हल्लेखोरांचा तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे। चंद्रशेखर भांगे आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। चंद्रशेखर, तोडफोडीच्या घटना पुण्याला काही नव्या नाहीये, पुन्हा एकदा अशीच घटना घडलेली आहे। पोलिसांच्या वतीने आता या हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आलाय का? शुभम, खरं तर सलग दुसऱ्या दिवशीची ही घटना आहे। पुण्यातील जनता वसाहत आणि पानमाळा परिसरात काल तब्बल 40 गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती। त्यानंतर काही घरावरती कोयत्याने हल्ला सुद्धा करण्यात आला होता। त्यानंतर कालच्या घटनेच्या बरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पहाटेच्या सुमारास सुद्धा याच परिसरामध्ये चारचाकी त्याचबरोबर रिक्षा, टेम्पो या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। तब्बल 12 ते 15 गाड्यांची तोडफोड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पुणे शहरामध्ये आपण पाहिलं की गेल्या 8 दिवसापासून तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। पुण्यातील येरवाडा परिसर असो, त्याचबरोबर दत्तवाडी परिसर असो, या भागामध्ये तोडफोडीच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। खरं तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे या सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत। काही तोडफोड करणाऱ्या काही गुन्हेगारांना त्यांनी कालच्या घटनेत ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे, परंतु तोडफोडीवरती कायमस्वरूपीचा उपाय करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत। कारण या तोडफोडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांची तात्काळ सुटका होते, त्यामध्ये त्यांच्यावरती कठोर कलमे लावून कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती नागरिक करताना या ठिकाणी शुभम आपल्याला दिसत आहे। अगदी चंद्रशेखर, धन्यवाद। महत्त्वाचे अपडेट या तोडफोडीच्या घटनेच्या संदर्भात, या बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।